संघर्ष. मी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होते. मी कॉलेजला चालले होते. ट्रेनची वाट बघत असताना मला एक बाई दिसली. आमच्या दोघींची चांगली ओळख झाली. तिचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. ती अवघी 18 वर्षाची होती जेव्हा तिचे लग्न तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे असलेल्या पुरुषाशी झाले होते. लग्नाच्या 1 महिन्यानंतर तिला समजले की तिचा नवरा दारूच्या आहारी गेला आहे. सत्य बाहेर आल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली, रोज रात्री मारहाण केली आणि आईकडून पैसे आणायला भाग पाडले. तिने नकार दिल्यास तो तिला लोखंडी रॉडने मारहाण करायचा. तिने आपल्या आईला या त्रासांबद्दल अनेक वेळा सांगितले, परंतु तिची आई म्हणाली, ही प्रत्येक घराची समस्या आहे आणि ती तुला स्वतः सोडवावी लागेल किंवा ती सहन करावी लागेल. तिची सासू तिच्या पतीपेक्षा वाईट होती आणि तिला दिवसातून फक्त 1 वेळा जेवण देत असे आणि तिला साफसफाई, कपडे धुणे इत्यादी सर्व प्रकारची कामे करण्यास भाग पाडत असे. अशा परिस्थितीत कोणी काय करेल? तिने आत्महत्येचा विचार केला, पण मुलीच्या चेहऱ्याने तिला रोखले. तिला माहीत आहे की आपल्या मुलीला यशस्वी करण्यासाठी तिला कठोर परिश्रम करावे लागतील. पेपर कॅरीबॅग कारखान्यात काम करायला सुरुवात केली, जिथे तिला 1000 कॅरीबॅग बनवण्यासाठी फक्त 50 रुपये दिले गेले. तिला रोज किमान 8 ते 9 तास काम करावे लागत होते. या कामासोबतच त्यांची ढाबा, साफसफाईचे टेबल आणि भांडी यांचेही काम केले. आणि तिने तिथे रोज 5 ते 6 तास काम केले आणि दररोज 100 रुपये कमावले. आता तिला दिवसाला 150 ते 200 रुपये मिळत होते, जे तिच्या मुलीचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसे होते. पण काही महिन्यानंतर तिला कमरेच्या काही समस्यांचा सामना करावा लागला आणि त्यामुळे ती अशक्त झाली. या समस्येनंतर तिला साफसफाईची नोकरी सोडावी लागली आणि ती एका खेळण्याच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करू लागली. अशा प्रकारे तिने आपल्या मुलीच्या शिक्षणाचे व्यवस्थापन केले आणि आपल्या मुलीचे जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. देव फक्त त्यांनाच मदत करतोय हे जाणून मी काल तिच्या मुलीला भेटले आणि खूप आनंद झाला, कारण मला कळले की तिने उच्च माध्यमिकामध्ये 99% गुण मिळवले आहेत आणि तिला डॉक्टर बनायचे आहेत. तिच्याकडे तिच्या मुलीशिवाय काही नव्हते आणि तिने तिच्या पतीला सोडले आणि ती पुढे काय करेल याची कल्पना नव्हती, पण तिला स्वतःवर विश्वास होता. तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुम्ही कुठेही थांबलात तर अपयश निश्चित आहे. म्हणून तुम्हाला पुढे जात राहावे लागेल. तुमची हिंमत कधीही तुटू देऊ नका, कारण आजचा दिवस थोडा कठीण आहे, उद्या थोडा चांगला जाईल. फक्त आशा गमावू नका. भविष्य नक्कीच छान असेल. धन्यवाद.